नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके. तुम्ही पाहताय द अहिल्यानगर. सध्या काही मंडळी नेते मंडळींसोबत मांडवली करून पैशाचे पाठ मांडत आहेत. खऱ्या अर्थानं जेव्हा काळ्याचं पांढरं आणि पांढऱ्याचं काळं करायचं असतं तेव्हाच हे पत्रकार मंडळी समोर येतात. कथाकथित पत्रकार मंडळी सगळ्याच बाजू मांडतात असं काही नाहीये. असाच एक विषय आणि असाच एक पाठ सध्या लोणीतून वाहतोय. हा पाठ आहे बंटी जहागीरदार यांच्याबद्दलचा. सातत्यानं बंटी जहागीरदार या व्यक्तीला, जो सध्या मयत झालेला आहे, या व्यक्तीवरती गोळीबार करून त्याला मयत करण्यात आलंय आणि याच व्यक्तीवरती सध्या राजकारण शिजवलं जात आहे. जर्मन बॉम्बस्फोट खटल्यामध्ये हा व्यक्ती आरोपी होता, मात्र कोर्टानं त्याला निर्दोष मुक्त केलंय हे देखील तितकंच खरंय. मात्र सातत्यानं या व्यक्तीचं नाव घेतलं जातंय आणि ते जोडलं जातंय नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्यासोबत आणि त्यावरती विशेष पाठही केला जातोय. मात्र तुम्हाला दाखवणार आहे एक वेगळा रिपोर्ट. खासदार निलेश लंके यांची लोकांशी भेटण्याची एक वेगळी स्टाईल आहे. काही लोक त्यांना भेटले की ते लोकांच्या गळ्यात हात घालतात, त्यांना मिठी मारतात, प्रेमाने त्यांचं कौतुकही करतात आणि त्यामुळेच निलेश लंके हे प्रत्येकाला आपले वाटतात. प्रत्येक जण त्यांचा हात, त्यांचं बोट धरून पुढे चालत असतो आणि अशीच एक भेट बंटी जहागीरदार यांच्यासोबत खासदार निलेश लंके यांची झाली आहे आणि याच व्हिडिओनं विरोधकांना पोटसूळ उठलाय. हाच व्हिडिओ सातत्यानं व्हायरल करतायत आणि बंटी जहागीरदार सोबत पहा निलेश लंकेंचे कसे संबंध आहेत असं म्हटलं जात आहे. आता तुम्हाला दाखवणार आहोत खरा धमाका. मात्र तुम्हाला आता जो फोटो दाखवला जाणार आहे त्या फोटोमुळे तुमच्या पायाखालची वाळू सरकणार आहे. हा फोटो आहे स्वयंघोषित असणारे हिंदू हृदय सम्राट आमदार संग्राम जगताप आणि बंटी जहागीरदार यांचा. हा फोटो पाहून तुम्ही पाहत असाल दोघांमध्ये देखील जवळीक आहे. हा फोटोवरती आता तुम्ही निलेश लंके यांच्यासारखा न्याय लावणार का? ज्या पद्धतीने निलेश लंके यांचा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करताय, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती पाठ रचताय, त्याच पद्धतीनं आमदार संग्राम जगताप यांच्यावरती पाठ रचला जाईल का, हा प्रश्न उपस्थित राहतोय. ज्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा वारंवार उल्लेख केला जातोय, त्या उल्लेखावरनं खासदार निलेश लंके यांचे बंटी जहागीरदार यांच्यासोबत कसे संबंध आहेत हे सातत्यानं गिरवलं जात आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की या बॉम्बस्फोट खटल्यातून बंटी जहागीरदार यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं, त्यामुळे ते आरोपी होते हे सिद्ध होत नव्हतं. अशा पद्धतीनं जर पत्रकार मंडळी पैशाचे पाठ वाहत आपण जर कथाकथित पाठ रंगवणार असू तर महत्वाचे जे प्रश्न आहेत ते तसेच मागे पडतात. शहरात सध्या अनेक महत्वाचे मूलभूत प्रश्न आहेत. लोकांच्या पाण्याचा प्रश्न असेल, लोकांच्या रस्त्याचा प्रश्न असेल, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, कचरा असेल, प्रदूषण असेल, अशा वेगवेगळ्या नागरी समस्या सध्या लोकांना भेडसावत आहेत. यावरती देखील आपण लक्ष घालणं फार महत्वाचं आहे. महापालिका निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार कसा असावा, शहराचा विकास कोणत्या दिशेने न्यावा, यावरती जनतेशी थेट संवाद साधण्याची गरज ही पालकमंत्री यांची आहे. मात्र पालकमंत्र्यांना एका वेगळ्याच गोष्टीत रस आहे हे पाहायला मिळतंय. बोलायला त्यांच्यापाशी एकही मुद्दा नसतो आणि त्यामुळेच काहीतरी थातूर मातूर मांडून वेळ मारून नेण्याचं काम आणि हाच धागा पकडून पत्रकार मंडळींचं दुकान चालवण्याचं काम देखील असं पित्त पत्रकार रोज करत असतात. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सध्या अत्यंत दुरावस्था आहे. महानगरपालिकेच्या शाळा असतील, कचरा डेपो असेल, पाण्याचे प्रश्न असतील, महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, हे मूलभूत प्रश्न अजूनही तसेच आहे. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेतून ही सगळी महत्वाची प्रश्न गाळली गेली आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरती खुद्द मुख्यमंत्री हे देखील काहीच बोलले नाहीयेत. त्यामुळे लोकांच्या पदरी निराशा पडली आहे आणि या सगळ्यावरती रोज पित्त उकळणारे पत्रकार मंडळी देखील काहीच बोलले नाहीयेत. महायुतीचे प्रचार सभा कशी झाली याचाही कुठलाही पाठ लागला नाहीये. त्यामुळे नगरकर सवाल उपस्थित करतो
आमच्या शहरासाठी आणि आमच्यासाठी तुमच्याकडे काय आहे? तुम्ही आमची नेहमीच दिशाभूल करणार का? तुम्ही नेहमी आमच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी या फक्त हेलिकॉप्टरमधून वरतूनच फिरवणार का? असा सवाल उपस्थित राहतो. जमिनीवरती येऊन जमिनीशी आपली नाळ जोडून जमिनीवरती राहणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवणं अत्यंत महत्वाचं आहे. राजकारण काय हे 365 दिवस होतच राहतं. आरोप प्रत्यारोप देखील होतच राहतात. मात्र लोकांना या ठिकाणी त्यांची मदत करणं आणि त्यांच्या अपेक्षेला खरं उतरणं हाच खरा लोकनेता असतो. तुर्तास मी इथेच थांबतेय. धन्यवाद.